तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सावंतांच्या दुनिया या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत ओव्याच्या पानांच्या भजी आणि चहा, गवती चहा टाकून। तर ओव्याच्या पानांची स्पेशली ओव्याची पानं पाठवले भावेश परब यांनी, उर्फ ब्लॉगर भाऊ। हा त्यांचा यूट्यूब चॅनल मी तुम्हाला पुढे शेअर केला। त्यांनी आपल्याला पानं दिली। आम्ही मार्केटमध्ये खूप शोधायचा प्रयत्न केला पण पानं भेटत नव्हती। तर त्यांच्याकडे पानं होती, त्यांनी आपल्याला सांगितलं आणि पानं स्वतः आणून दिलेत घरी येऊन। तर पानं भेटलेली आहेत। चहा आपण बनवणार आहोत, गवती चहा आणि ओव्याच्या पानांची भजी कशी बनवणार तुम्हाला मी दाखवणार आहे। तर इथे बघू शकता जी ओव्याची पानं आहेत ती आईने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। ही पानं स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता ह्याला मिठामध्ये नाही अशी धुतली, थोडंसं मीठ लावून ठेवलं त्यांनी, धुवून घेतलेत आणि आता ह्याला आई मीठ लावून ठेवणार आहे। त्यानंतरला आपली जी पुढची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे बनवायला। एकदम सिंपल अशी रेसिपी आहे ती आपल्याला एक कमेंट केलेली होती, त्यामुळे आपण ही बनवतो। खानदानी गुलाम यांनी कमेंट केलेली होती। तर ते बोललेले की पावसात ओव्याच्या पानांची भजी बनवा आणि गवती चहा टाकून चहा बनवा। तर आपण आज ती व्हिडिओ बनवत आहोत। व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल। तर आता बघू शकता आई ती पानं सॉर्ट करून ठेवते एकदम व्यवस्थित। जरा खराब आहेत ना, ते काढून टाकते पावसामुळे, ते खराब होतं। थोडं पावसामुळे जे खराब झाले ती काढून घेतले। आणि ही ओव्याचं पान आहे, बघू शकता तुम्ही। तर त्यांनी सांगितलेलं होतं आपल्याला की ओव्याची पानं वेगळी असतात, ज्याच्यावर ओवा तर तुम्हाला माहिती आहे एकदम म्हणजे पचनासाठी नाही, अजीर्ण जीवन झालं तर पचनासाठी वगैरे ओवा खूप चांगला असतो, आपण भाजून खातो। तर त्याच पानांचं सुद्धा आपल्याला चांगलं असतं, तब्येतीसाठी पानं चांगली असतात। ओव्याची पानं तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, सगळ्यावरती म्हणजे आयुर्वेदिक आहे। तर त्याची भजी बनवणार आहोत आपण। तुम्हाला वाटेल भजी म्हणजे आपण तेल वगैरे वापरणार आहोत, तर त्याच्यामध्ये थोडं ऑइली आहे। ऑइली काय नाही मित्रांनो, तुमच्या मनावरती सगळं। तुम्ही जर मनामध्ये ठेवलं तर ऑइली सगळे पदार्थ ऑइली असतात। तुम्ही जे वेफर्स करतात त्याच्यामध्ये पण सुद्धा ऑइल असतात। तर तुम्ही टेन्शन बिंदास खाऊन घेऊन राहा, मस्त लाईफ जगा आणि सगळं खाऊन राहायचं। फक्त वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून खा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवत राहा की तुम्ही काय पदार्थ बनवले। ही भजी बनवणार आहोत आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटेल ते आम्हाला नक्कीच सांगा आणि कळवायला विसरू नका कमेंटमध्ये। मी आता तुम्हाला पुढे भेटीन व्हिडिओमध्ये। तर बघू शकता इथे आई ओव्याच्या पानांना मीठ लावून ठेवते, थोडंसं मीठ लावून ठेवते। गरम गरम ही भजी चांगली लागते। तर आपण गरम गरमच बनवून खाणार आहोत, तुम्हाला आम्ही दाखवू पुढे व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बॅक टू द किचन। आता आपण आलेलो पूर्ण किचनमध्ये आणि इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसनचं पीठ घेतलेलं। तांदळाचं पीठ आपण यासाठी घेतलेलं आहे कारण का भजी जी आहे ती थोडी कुरकुरीत होते मित्रांनो। आणि बघू शकता इथे हळद घेतलेली आहे। आता आई ह्याच्यामध्ये बेसनचं जे आपलं मेन आहे त्याच्यात हळद टाकली आहे थोडीशी, आणि यामध्ये आता आपण टाकणार आहे तांदळाचा थोडासा मसाला। कारण ते तिखटच असतात ना, थोडासा मसाला, मीठ टाकलेलं आहे थोडंसं। तांदळाचं पीठ आपण टाकणार आहे कारण का तांदळाचं पीठ टाकल्याने म्हणजे कुरकुरीत होते। थोडंसं तांदळाचं पीठ तुम्ही वापरायचं बेसनचं जेव्हा मिक्सर करताना, त्यामुळे थोडंसं तांदळाचं पीठ वापरल्यानंतर भजी किंवा कोणती पण काही तुम्ही बनवाल ते कुरकुरीत बनतं आणि चवीला एकदम भाषा लागतं, म्हणजे केस वगैरे उचलून छावा दिसून येतं। तर ते आता प्रिपरेशन करतोय आणि जास्त पण पातळ नाही करायचं, हां मीडियम डीप करून तळून काढणार आहोत आणि तळून काढल्यानंतर आपण ते खाणार आहोत। अतिशय उत्कृष्ट अशी ही भजी तुम्ही तुमच्या नियमित जीवनामध्ये वापरू शकता। गठ्ठे बनवून नाही दिले, व्यवस्थित मिक्स झालेला आहे प्रॉपर। हां बस शाबास, वा। इथे बघू शकता ते डिपिंगची प्रक्रिया चालू आहे आणि हे गेलं कढईमध्ये। तर आता मी तुम्हाला मिक्स करून दाखवतो।
हळूहळू परतायचं आहे. ह्याला परतण्यामध्ये कोणतीही घाई करू नका, व्यवस्थित बनवून द्या त्याला. थोडा आपण गॅस फास्ट करून घेऊया. थोडं फुगलं जाईल चालेल, म्हणजे खाताना तुम्हाला मजा येईल. आता बघू शकता व्यवस्थित असं झालेलं आहे. आपण परतून घेतलेलं आहे. म्हणजे ओव्याचं पान आहे त्या आकाराने भजीला निमूट केलं आहे. आणि जी भजी आहे ते बघू शकता आपले फुगलेली आहे, प्रॉपर फुगलेली आहे भजी. हे प्रॉपर ओव्याचं पान आहे आणि त्याला पूर्ण कवरिंग आहे बेसनची, आतून बाहेरून आणि आतून पूर्णपणे पान आहे. पान जे आहे तो पाण्याचा आकार रोज परत एकदा ह्याने घेतलेला आहे. परत एकदा आई डायरेक्शन देते तुला एकदा परत मी परतायला घेतलेलं भाजायला आहे. पाहिजे. भाजूक घेतलंय आणि बनवून घेतलंय मी ओव्याच्या पानांची भजी. तुम्ही सुद्धा बनवा आणि आम्हाला कळवा की कशी झालेली आहे. तर मित्रांनो आपली भजी तर होतच आहे. आता बघू शकता इथे आपली चायला काय नाही, थोडीशी चाय ठेवली. चहा ठेवलेली आपण, चहाचा वेळ आहे म्हणून. त्याची गवती चहा दाखव जास्त म्हणजे क्वांटिटी. हां ये ही आमच्याकडे आणलेली असते. आणि आता ही आपण प्रॉपरली मी तुम्हाला दाखवतो काय करायचं याचं. ह्याचं असं ना गाठ मारायची बघा. हिला अशी 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 ते हे करतात ना, झिगझॅग टाईप करायचे. आणि ह्याला मग असं चंपू बांधून गाठ मारायचे आणि इसको फिरायचं आहे बघा. असं बघू शकता एकदम प्रॉपरली हे करून आपल्याला हे मिक्स करायला भेटेल, म्हणजे हाताने ढवळायला भेटेल असं करून ठेवा. आता मी याला थोडं वॉश करून घेतो. या चंचू पात्राला अद्रक पाण्यामध्ये टाकणार आहोत. ही स्पेशल चहा आहे, तर अद्रक पाण्यामध्ये आपण टाकलेलं आहे. आणि मग यामध्ये जाणार आहे चहा पावडर. तुम्ही कोणतीही चहा पावडर वापरू शकता. आम्ही रेड लेबल वापरतो. बघू शकता तर चहा पावडर टाकलेली आहे. आणि आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत जो आपण गवती चहाची पानांचा जो आपण गाठ मारून बनवून घेतलेलं, जे हाताने मिक्स करायला भेटेल असं ते. आणि त्याच्याने प्रॉपरली असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. ह्याचा जो अर्क आहे ना, अर्क तो यामध्ये मिक्स झाला पाहिजे. आणि याच्याने जास्त करून चव येते. चव म्हणजे चव पण येते आणि सुगंध एक येतो चहाला. ही जी चहा आहे ना ती उत्कृष्ट लागते या गवती पानांमुळे. तर बघू शकता कसे बुडबुडे येतात चहाला. तर चहा जशी तयार होईल मी तुम्हाला दाखवीन पूर्ण झाल्यानंतर चहा सोबत भजी. तर मित्रांनो अशी ही ओव्याच्या पानांची भाजी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि काय कराय बेल दाबा. कारण का आमच्या नोटिफिकेशन तुम्हाला सतत राहतील आणि व्हिडिओज कंटिन्यू तुम्हाला आम्हाला दाखवत राहतील की व्हिडिओ आलेले आहे, सावतांची व्हिडिओ आलेली आहे, सावतांची व्हिडिओ आलेली आहे, सावतांची व्हिडिओ. तुम्ही हँग झाले पाहिजे व्हिडिओ बघून. असा आमचा कंटेंट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू. आणि कळवा कमेंटमध्ये कशी झालेली आहे भाजी. तुम्ही सुद्धा कोणते पदार्थ बनवता ते आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि प्रेम द्या.